आमच्या दोन मागण्या आहेत. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चर्चा म्हणजे कुठलाही अभ्यास न करता पुस्तक न वाचता परीक्षा देण्यासारखं आहे. एवढा मोठा अर्थसंकल्प आल्यानंतर कमीत कमी 2 दिवस तरी त्याचं अध्ययन पठण झालं पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि नंतर मग सामोरे गेलं पाहिजे. मग आम्ही ते 2 दिवस मागितलेत वाढवून आणि चर्चेमध्ये ते 3-3, 4-4 दिवस दिले. त्याच्यात एक ॲडिशन करा. सर्वसाधारण चर्चा 1 दिवस वाढवा आणि जे विषयांवर चर्चा आहे तीही 1 दिवस वाढवा अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानाचा प्रवास, संविधानाचा निर्माण आणि संविधानानंतर निर्माण झालेला भारत आणि माझं राज्य अशी एक चर्चा करावी. लोकसभेत ज्याप्रमाणे संविधानावरती धीरगंभीर चर्चा झाली तशी चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे. 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. विरोधकांकडनं सातत्यानं मागणी केली जाते की कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला तुमच्या निदर्शनास हे आणून द्यायचं आहे की ते जे कोर्टाने जे काही म्हणणं मांडलं आहे ते अतिशय गंभीर आहे. म्हणजे त्याचा विचार करणं फार हे. कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे. हा काही चांगला हे नाही आहे. म्हणजे जे कोर्टाने म्हटलं आहे ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय याला संस्काराला डाग लावणार आहे. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही हा संदेश देणं आवश्यक आहे हे कोर्ट म्हणतं. आता कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं. त्यामुळे ह्या कायद्याचं आणि ते मंत्री आहेत ते नुसते आमदार असते तर ठीक आहे. मंत्रिमंडळात बसलेला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झाला आहे. अशा आणि हे जे काय लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये ते जजमेंटमधलं हे लिखाण हे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे. सल्लागार समितीच्या बैठकीत हा राजीनामा मागण्याचं कारणच नाही, कारण का आपण फक्त विधानसभेच्या अधिवेशनाच्या बाबतीत बोलत असतो. आत्ता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतो आहे, त्याच्यात निकालपत्र जोडून देतो आहे आणि मागणी करतो. परंतु एकीकडे सुनील केदार, राहुल गांधी यांच्या वेळेस ज्यावेळेस न्यायालयाचा निकाल लागला त्यावेळेस अर्ध्या 1 तासात संपूर्ण ही प्रोसेस कंप्लीट होते. परंतु नाही, कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो. त्याचं कारण समजत नाही मला. ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी. आम्ही त्यांना काही सांगायला नको. खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही. माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार आहे. सर आजच्या संपूर्ण आणि त्याच्यात महत्त्वाचं काय झालं तर काल एक पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाटे आणि ज्यांनी ही केस केली होती ते माजी राज्यमंत्री आणि वंजारी समाजाचे मोठे नेते तुकाराम दिघोळे यांचा त्यांनी अरेतुरे उल्लेख केला आणि त्यांची आज डेथ ॲनिव्हर्सरी आहे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे दिघोळे साहेबांचा. एखाद्या वयोवृद्ध आपल्यात नसलेल्या माणसाला अरेतुरे म्हणणं हा फक्त सत्तेचा माज असतो. म्हणजे तुमचे संस्कार दिसतात त्याच्यातनं. ए तुकाराम हे काय शब्द झाले काय?
खरं तर त्यांनी पूर्ण कुटुंबाची माफी मागायला पाहिजे. आज त्यांच्या घरी श्राद्ध असेल, काय असेल, जे काय आठवणी असतील, अशामध्ये एक असा ठीक आहे राजकीय वाद होते, पण त्यांनी पुराव्याने सिद्ध करून दिलं की तुम्ही चुकलेले आहात. अशा माणसाला अरे असं बोलणं हे बरोबर नाही, संस्कृतीला धरून नाही. सर, आजच्या या संपूर्ण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विरोधी पक्ष नेते येणं अपेक्षित होतं, पण ना खालच्या सभागृहातलं वरच्या सभागृहातलं कोणी मोठे नेते ते तुम्ही सोडलं तर कोणीही आम्हाला पाहायला मिळालं. अंबादास दानवे सुद्धा आलेले नाही आहेत. उबाटा गटाकडून एकही उमेदवार जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला नाही आहे. आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून यायला हवी. आमच्यातले जयंत पाटील साहेब हे VSIच्या बैठकीत होते. त्यांनी फोन केला, त्यांनी मला सांगितलं की हे विषय काढायचे आहेत. आमच्या दोघांमधल्या समन्वयामुळे आम्ही पक्षाच्या वतीने पत्र द्यायची ठरली आणि जी पत्र दिली आहेत ती जितेंद्र आव्हाडांनी दिली नाही, तर पक्षाच्या वतीने पक्षाचा नेता म्हणून मी दिली आहे. नाही, मला त्याचं माहीत नाही. मी वाचलं पण नाही, ऐकलं पण नाही. सर हिंदी में कर लेते. मानिकराव कोकाटे को अदालत की तरफ से दोषी करार दिया गया, उन्हें सजा भी दी गई है. आपकी तरफ से क्या स्टैंड रहेगा और सरकार हम उसके इस्तीफे की मांग कर रहे हैं और मुझे लगता है कि कानूनन और जो प्रचलित भूमिका इस सरकार ने ली है, केंद्र सरकार ने और राज्य सरकार ने, 2 केसेस में, एक राहुल गांधी की केस थी, गांधी जी की केस थी, और एक सुनील केदार जी की केस थी. तो आपने दोनों को निष्कासित कर दिया, निकाल दिया सभागृह से. तो यही काम आपको माणिकराव कोकाटे जी के बारे में करना चाहिए. और वो सिर्फ विधायक नहीं है, वो मंत्री है. अगर और जो जजमेंट में जो कुछ कहा है कि तुम जब किसी को फंसाते हो तो वो फंसाने वाला काम ये कानून माफ़ नहीं कर सकता, ऐसा जज ने कहा है, वो न्यायाधीश ने कहा है. तो उसको गंभीरता से लेना चाहिए. हमने देखा है कि चाहे राहुल गांधी की आप बात कर रहे हैं, उनके खिलाफ कोई मामला रहता है या किसी के खिलाफ, आधे घंटे में घर से निकाला गया उसको बाहर, उसका घर छीन लिया. यहाँ इतनी देरी की क्या वजह? कानून के अलग अलग तरीका हो गए लगाने के. जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि कानून हर एक को समान होगा, अभी कानून में भी असमानता आने लगी है. आपको एक तरीके से लगाया जाएगा, इनको एक तरीके से लगाया जाएगा, मुझे एक तरीके से लगाया जाएगा. यानी 75 साल हो गए हमारे संविधान को, संविधान की धज्जियां उड़ाने का काम हो रहा है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.